नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना अपघात, अपंगत्व किंवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेत 23.37 कोटी रुपये वितरित करण्यात आलेली आहेत। याबाबतचा शासन निर्णयही आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांना अपघात, अपंगत्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 23.37 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तर यासाठी देण्यात येते भरपाई। तर मित्रांनो, राज्यातील शेतकरी व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मृत्यू आढळतो। काहींना अपंगत्व येते। घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते। तर यामुळे या योजनेची तुम्हाला अनुदान भेटणार आहे। तर शेतकरी अपघात विमा योजनेचे पैसे लवकरच वारसदारांना मिळणार। 2453 शेतकऱ्यांना याचा लाभ भेटेल। तर अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास त्यांच्या कुटुंबास मदत देण्याकरिता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने ही योजना सुरू केलेली आहे। शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना ही योजना सन 2005 व 2006 पासून कार्यान्वित केलेली होती। सन 2009 व 10 पासून सदर योजनेचे नाभाविधान शेतकरी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे ठेवण्यात आलेले आहे। तर या योजनेचे शासन निर्णय दिनांक 19 एप्रिल 2023 सदर योजनेत राज्यातील सर्व विधीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील विधीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकरी कोणतीही एक सदस्य, त्यामध्ये आई वडील असू शकतात किंवा शेतकऱ्याची पत्नी किंवा मुलगा, अविवाहित मुलगी याचाही समावेश केला जातो। तर अपघातग्रस्त व्यक्तीची वयोमर्यादा 10 ते 75 वर्षाच्या आत असणे गरजेचे आहे। योजनेअंतर्गत देण्यात येणारी मदत: अपघात मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये, 2 डोळे, 2 अवयव निकामी झालेस तर 2 लाख रुपये भेटतील। तर 1 डोळा अथवा 1 अवयव निकामी होईल तर 1 लाख रुपये असे अनुदान दिले जाते। तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।